जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास नववा विरक्त लक्षण नाम श्रीराम समर्थ एका विरक्तांची लक्षणे विरक्ती असावी कोण्या गुणे जेणे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी यांचे जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तासी जेणे परमार्थ पावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुनावे विवेकी संहित जेणे सुख उचंबळे जेणे सद्विद्या ओळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्ष संहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीचे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी विरक्ते विवेकी असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराश्यता धरावी सदृढ जीवेसी विरक्ते धर्म स्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते सांबडी नुपेक्षावी शरणागते विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावे कैपक्षम परमार्थाचा विरक्ते अभ्यास करावा विरक्ते साक्षेप धरावा विरक्ते वगतृत्वे उभारावा मोडला परमार्थ विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्थवित जावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान पर्वे करावी अचाटे चालवावे भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग हरी कीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने बहुतांस करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्धी असावे दृढ निश्चय धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्धी मार्गे जावे विरक्ते झिजोनी उरावे सत्कीर्तीसी विरक्ते विरक्त धुंडावे विरक्ते साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटने विरक्ते करावी नानास्थाने परमरमणई विरक्ती उपाधी करावी आणि उदास वृत्तीनं संडावी दुराशा जडो नेदावी कोणे एक विषयी विरक्ते असावे अंतरनिष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीपणे विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे प्रेमाळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती देह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधी विधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहुगुणी विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे विरक्ते शास्त्रे धांडोळावी विरक्ते मते विभंडावी विरक्ते मुमुक्ष लावावी शुद्ध मार्गे विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय छेदावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते वधचे व्हावे मुमुक्ष निरूपणे
विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे. ऐसे हे उत्तम लक्षण ऐकावी एकाग्र मनी, याचा अवेर न करणे. विरक्त पुरुषे इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेला तितुके घ्यावे. श्रोती उदासन करावे, बहु बोलिले म्हणून. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता, तेने त्यास पडत मूर्खता येवो पाहे. त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढीले समासी निरूपण, बोलिले असे सावधान होऊन ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.